चांदवड येथे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचातर्फे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा। पारंपरिक वेशभूषेत भव्य मिरवणूक, लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले नागरिकांचे लक्ष। आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच चांदवड यांच्या वतीने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त चांदवड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या एकजुटीचे आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले। जय आदिवासी, जय प्रकृती, जल जंगल जमीन आमची संपत्ती, आमचा अधिकार आमची संस्कृती, आमचा अभिमान या ब्रीदवाक्याने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉल परिसरात तालुक्यातील विविध भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने एकत्रित झाले। यावेळी अनेकांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान केली होती। तसेच हातात जय आदिवासी आणि वीर बिरसा मुंडा यांचे ध्वज घेऊन सहभागी झाले होते। यानंतर सेल हॉलपासून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। डीजेच्या तालावर आणि विविध पारंपरिक गीतांच्या गजरात मिरवणूक चांदवड मनमाड महामार्गावरून सोमवार बाजारपेठ, शिवाजी चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली। मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पारंपरिक वेशभूषा, हातातील ध्वज आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसर आदिवासी संस्कृतीच्या रंगात रंगून गेला होता। मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर उपस्थित मान्यवर व समाज बांधवांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मिरवणूक आठवडे बाजार तळ येथे पोहोचली। येथे आदिवासी समाजातील लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक व पारंपरिक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। लहान मुलांनी विविध गाणी व सांस्कृतिक सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली। मुलांच्या कलागुणांना पाहून उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे लहान मुलांनी सादर केलेल्या प्रत्येक गाण्याला उपस्थित नागरिकांनी प्रोत्साहन म्हणून रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस दिले। त्यामुळे मुलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला। आपल्या संस्कृतीचे आणि कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याने लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। नागरिकांनीही मुलांच्या या कलागुणांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, कला आणि सामाजिक एकजूट जपण्याचा संदेश देण्यात आला। जल, जंगल आणि जमीन ही आदिवासी समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला। कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध उपक्रमांमुळे चांदवड शहरातील नागरिकांचेही लक्ष वेधले गेले। मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आदिवासी बांधवांच्या उत्साहाला दाद दिली। या कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे हनुमंत गुंजाळ आणि सारिका गुंजाळ यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व, आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, हक्क आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश याबाबत माहिती दिली। एकूणच भव्य मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा, वीर बिरसा मुंडा यांच्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण आणि लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे चांदवड येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला। जागतिक आदिवासी दिन म्हणून हा साजरा केलेला आहे। याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय? जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आमची जी पार्श्वभूमी आहे तर आदिवासी क्रांतीवीरांनी काय केलं, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आमचा जो विचार आहे तो विचार आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमातून आणि त्यांची मिरवणूक काढून आम्ही तो आदिवासींना जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि म्हणून हा कार्यक्रम नुसता आदिवासींचा मिरवणूक काढून आदिवासींनी नाचगाणे करून हा नसून तर आदिवासींनी जे काही त्यांच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जनजागृती करावं आणि खरोखर स्वातंत्र्य मिळण्यासाठी तंट्या मामा असेल, बिरसा मुंडा असेल, राघोजी भांगरे असेल, या क्रांतिकारकांनी जे आपल्या जीवाचे बलिदान दिलेलं आहे त्या जीवाचं बलिदान वाया जाऊ नये याच्यासाठी आदिवासी माणसांनी एकत्र येऊन त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी एकत्र आल्या पाहिजे। हा आमचा कार्यक्रम एकत्र येऊन लोकांना एक संदेश द्यायचा आहे का त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही एकत्र या। एकत्र आल्यानंतर तंट्या मामा असेल, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे जे क्रांतिकारक होऊन गेले त्यांचं कमीत कमी
स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा आदिवासी दिवस आम्ही साजरा करतो. आम्ही एक एन्जॉय म्हणून करत नाही, आम्ही लोकांना एक संदेश देतो याच्यातून, तुम्ही एकत्र येऊन बिरसा मुंडा यांचं स्वप्न साकार करावं असा आम्ही संदेश दिलेला आहे. तुम्ही आज आदिवासी जागतिक दिन साजरा केला आहे. आज चांदवड तालुका इथे जो आदिवासी दिन हा साजरा केलेला आहे, तर लहान मुलांनी जे सांस्कृतिक गाणे घेतले आहे, तर त्या गाण्यातून एवढंच सांगायचं आहे मला की जे आदिवासी जे इथून मागचे जे आदिवासी होते ते पूर्ण दबलेले होते, दबावाखाली होते, आणि जे आता जे आदिवासी जागृत झाले आहे, तर एवढंच सांगायचं आहे की जे लहान मुलं आहे त्यांनी एक प्रेरणा दिली, एक आदिवाशांना संदेश दिला की आता कोणी कोणाच्या दबावाखाली राहू नका, तर आता पूर्ण समाज हा एकत्र आदिवासी समाज हा एकत्र होऊन जागृती आणा आणि आपला हक्क आपण मिळवा. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60. संपर्क कार्यालय पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक हायवे लगत सांगळे कॉम्प्लेक्स चांदवड. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड, जिल्हा नाशिक.